कुमाहा विठोबार कुमाई थोबार कुमाई विठोबार कुमाई थोबार कुमाहा विठोबार कुमार कुमाहा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाहा विठोबार कुमाई विठोबार कुमाहा जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई हो थोडं शिव माहिती कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
त्यांचा झाला नारायण
विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण जन धन माता पिता जन माता पिता जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे 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 कालिया भय नरका जाणे कालिया भय नरका जाणे कालिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण जन धन माता पिता जन धन माता पिता जन धन माता पिता विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा खाली बसा सगळे टाळ वाजवा ठोबा 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 नुसते टाळ वाजवा नुसते वाजवा तरी चालतील माझ्या पाकिटातनं भरून घ्या पण हाय जय करू नका वाजवा जय हो बस बसलेले देवाने 2 हात दिलेत असे टाळे वाजले पाहिजे चिखलीतले राहिलेले सगळे आले पाहिजेत आवाजानं वाजवा टाळी जी टाळी वाजवणार नाही हा आता कसा आवाज आला बस पकवास टाळ टाळी पकवास टाळ ठोबा 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 बोला पुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की बसलेले जय मना पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोले रे बाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शिव पार्वती पते हर हरे वाह हॅलो हॅलो विठ्ठल 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 बसून टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल श्री नारायण
शाबास भक्त ऐसे जाना जो देह उदास गेली आशा पास निवारून विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता निर्वाणे गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा भावेसा योगातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल यंत भविष्य मम वाच मिमाम प्रसुत्ता संजीवयत् किल शक्तिधर स्वदाना अन्नांचस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माहुली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरणा संताच्या पंचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे तू नमस्कार आता जयाचा जने जन्मना मार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरण करावा अवीर आता वंदू रंग भूमिका
कीर्तने ओढवती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आता अभिनव वागविला विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरेशी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असोण स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुदारी बरन रघुबर बिमल जसू चोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या दे हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में राम जी को लाला लखन जी को लाला 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 आए जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में आए जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में पधारो रे कीर्तन भक्त ऐसे जाना जो देह उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नाभरे जनगण माता पिता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी मौजे श्री क्षेत्र चिखली तालुका कडेगाव जिल्हा सांगली अंगावर येऊ नका बरं का माझं भीती वाटते मला चुकून झालं माझ्याकडनं असं तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि या सुंदर अशा भगवान महादेवाच्या प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 40वे आणि या 40व्या वर्षातील आजची असणारी ही कितव्या दिवसाची 6व्या दिवसाची संकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळ असे त्याचबरोबर आज दुग्ध शर्करा योग आहे त्यामध्ये ज्यांच्या संयोजनातून माझं कीर्तन आहे ते माझे परममित्र वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तीपरायण संजयजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या संयोजनातून तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या नियोजनातून आयोजनातून सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं पारायणाला 40 वर्ष झाली आणि आमच्या संजय दादाला सुद्धा 40च वर्ष झाली म्हणजे ते जन्माला आले गावात पारायण बसलं भाग्य आहे त्यांचं आणि भाग्य आहे आपल्या गावाचं का महादेवाच्या प्रांगणामध्ये सुरू असलेलं हे पारायण आहे गेले 40 वर्ष झालं तुम्ही हे पारायण करताय मी भगवान महादेवाच्या चरणाची सेवा करण्याकरता निवडलेला अभंग श्री तुकोबरा यांचा आहे फार चरणाचा अभंग नाही अवघ्या 4 चरणाचा आहे पण या 4 चरणामध्ये तुम्हा आम्हाला जीवन कसं जगावं जीवन जगत असताना भगवंताच्या जवळ कसं जावं जवळ जात असताना एक पदवी आपल्याला मिळते ती भक्त नावाची पदवी आहे ती भक्त नावाची पदवी आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं यथार्थ वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग चिंतनाला विठाला 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 विठाला
अभंग फार सुंदर आहे आणि ज्या अर्थी तुकोबरायांचा अभंग आहे त्या अर्थी शब्दप्रयोग जाणीवपूर्वक आहे का. पाचवा वेद मानला जातो तुकोबरायाचा गाथा. तुकोबरायाचा गाथा म्हणजे काय आपल्यासारख्यानं लिहिलेलं नाही बरं का. चिखलीकर हे आपलं नाही, साक्षात देवाचा अवतार आहे तुकोबराय म्हणजे. जे जे झाले अवतार प्रत्येक अवतारासोबत तुकोबरायांबरोबर देव होते, देवासोबत तुकोबराय होते. मग त्या तुकोबरायाचा गाथा म्हणजे पाचवा वेद मानला जातो. त्या गाथेतला ज्या अर्थी अभंग आहे त्या अर्थी प्रत्येक शब्द प्रयोग तुकोबरायाने जाणीवपूर्वक केला. पहिला शब्द तुकोबरायाने वापरला भक्त. ऐसे जाना जे देही. तुकोबराया असंही म्हणू शकत होते ऐसे भक्त जाना. ऐसे भक्त जाना जर तुकोबराया म्हणले असते तर सगळा अर्थच म्हणजे देहावर उदास असणारा प्रत्येक जण काय झाला असता. हा काय झाला असता भक्त झाला असता. आणि मग असं देहावर उदास असणारा गडी दुलवडीच्या दिवशी लय बघायला मिळते. तो कधी दुलवडीच्या दिवशी त्याला रस्ता बी गावत नाही, त्याला घर बी गावत नाही, त्याला वडून आणावं लागतो. ही 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 तुझं घर. त्याला भक्त म्हणून चालेल. म्हणून आधी शब्द भक्त आहे. ऐसे जाना कैसे पहिलं लक्षण सांगितलं जे देही उदास गेले आशापास निवारुणी. हे अभंगातलं पहिलं लक्षण भक्ताचं. आशापास म्हणजे काय आहे का. पुराणामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितले, 7 प्रकारचे. मग त्या 7 प्रकारच्या पाशापैकी कोणते 7 पाश आहेत लक्ष देऊन ऐका. अहम, द्रव्य, दारा, स्वजन, ग्रह, पुत्र आणि 7व्या क्रमांकाचा जो पाश आहे तो आशा नावाचा पाश आहे. मग हे 6 अधिक 7वा आशा नावाचा पाश अंतकरणातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण भक्तपदाला जात नाही. आपल्याला वाटतं की नाही भक्त व्हावं, वाटतं की नाही. बरं तर होय म्हणा. हा वाटतं ना आपल्याला. आता होत नाही तो भाग वेगळा आहे पण वाटतं तरी आपल्याला भक्त. मग होण्यासाठी करावं काय लागेल. 7 प्रकारचे पाश अंतकरणात गेले पाहिजे. गेले आशापास निवारुणी. मग त्या साधकाची अवस्था तुकोबरायाने वर्णन केली. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन. एकदा विषय नारायण झाला की त्या भक्ताची अवस्था तुकोबराया सांगतात. नावडे जन, नावडे धन, नावडे माता आणि नावडे पिता. मला तो तुकोबरायाला प्रश्न करावा असं वाटतो. तुकोबराया तुम्हीच आईचं गुणगान गाता, तुम्हीच बापाचं वर्णन करता गाथेत. लेकुराचे हित जाणे किंवा बाप करी जोडी लेकुराची तुम्हीच आई बापाचं वर्णन गाथेत करता आणि आजच्या अभंगात तर तुम्ही म्हणताय बाप आवडू देऊ. असं कसं काय उलट पडला पाहिजे का नाही प्रश्न. चिखलीकर गडी बोलत चला बरं का. माझी भाषा कळते तुम्हाला, कळतंय का मी बोलतोय ती. उगाच असं माझ्याकडे राका बघू नका बरं का. तुमचं माझं काय वैर नाही. तुमचा माझा बांधाला बांध. मी काय पैसे मागालो तुम्हाला. हा ठरल्यात तेवढं आमचं संजय दादा देतील बाबा मला, त्यात काय वाद नाही. तुम्ही असं टेन्शन मध्ये अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्यावर तोंड करून बसू. हा बघा मी उलट सांगणारा बुवा आहे. प्रत्येक संतांनी सांगितलंय संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडी हा हे हा सुखाचा विचार किंवा संसार दुःख मुळे काकड्याप्रमाणे आहे. काकड्यात काय संसार दुःख मुळे चौकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ज्यांचं झालं नाही ना, ज्या पोरांचं झालं नाही. इकडे काकडा असतो का सप्त्यात तर पेटी हळू वाजवा. काकडा असतो का सप्त्यात असतो ना. जर काकड्यात जर हे प्रमाण चालू झालं ना टकवाजी महाराज हे संसार दुःख मुळ ही चाल जर त्या न झालेल्या पोरांच्या कानावर गेली ना तर तिथं झोपल्या म्हणतात लागा बुवा लोक एवढं ओरडून सांगतात म्हणल्यावर संसाराचं काय खरं. हा पण एक सांगू का तुम्हाला, संसार सुखाचाच आहे पण त्याला आपण दुःखाचा केला. संसार कधी दुःखाचा होतो ऐका. आपण संसारामध्ये नसलेल्या गोष्टीची ज्या दिवशी अपेक्षा करतो ना नसलेल्या त्या दिवशी संसार दुःखाचा होतो. एक व्यवहारातली गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. एका पकड्यानं आपल्या शेतामध्ये बाजरीचं पीक केलं. कशाचं? बाजरीचं. अशी बाजरी आणली शेजारचा बंद करायला आणि तो म्हणतो काय बाजरी आणली बघा 150 पोतं बाजरी होईल तुला 1.5 एकरात. किती माणसानं स्तुती करताना बी मापातच करावं या मताचा मी आहे भाव. एखादा पारला आजल एवढी स्तुती काय कामाची.
नाही. 150 पोत त्यानं अजून प्रयत्न केला बाबा. आणि माणसाला स्तुती आवडते बरं का. कुणी जरी असला, केदारी महाराज, माणूस हा स्तुतीप्रिय प्राणी आहे. मग ती वरच्या मनाने केलेली स्तुती असू द्या, नाहीतर आणि ती स्तुती आमच्या वाट्याला लय येते. कीर्तन झाल्यावर गाव येतं अख्ख जवळ. वा बुवा, काय आवाज तुमचा, काय बोलत होता तुम्ही. आजपर्यंत असला कीर्तन करायचं आम्ही कुठक्या बुवा मंडपात आहे तवरच. एकदा बुवा गाडीत बसू द्या, ती गप नाही बसत. दुसऱ्याचीच तंबाखू घेतो, दुसऱ्याचा चुना घेतो, तंबाखूला चुना लावत म्हणतो. त्यानं फक्त तेवढं बोलाय नको होत. म्हणजे स्तुती कुठक्या आहे तिथपर्यंत स्तुती आहे. ती स्तुती काय कामाची नाही. त्याला स्तुती ती आवडली, त्यानं अजून प्रयत्न केला, अजून राबला शेतामध्ये. पण कर्म त्याचं वाईट. बाजरी काढायची वेळ आणि वातावरण काय झालं असेल. अय गडी, पावसन वारा, उभा असलेली बाजरी. पण असं म्हणतात ज्यानं खरंच कष्ट केले त्याला कुठंतरी देव फळ देतो. 150 नाही पण त्याला 100 पोती झाली बाबा त्याच्यात. त्यानं ती घरात नेऊन लावली, त्याच बांधाला रडत बसला. जो बांधकरी म्हणला होता का 150 पोत होईल, त्यानं त्याची गाड घेतली. विचारलं का रडतो बाबा. तो म्हणतो तसं नाही र, पण तूच म्हणला होता किती झाली असती. हा चिखलीकर, तुम्ही सगळे जाणकार आहे, मला प्रामाणिक उत्तर द्या. झालेली पोती जास्त होती का न झालेली. न झालेली. कोण म्हणतंय न झालेली, कोण म्हणतंय झालेली. बुवा तुला लागल ती घी पुढेच सांग. झालेली 100 होती आणि न झालेली 50 होती. त्यानं झालेल्या 100साठी आनंदी राहायला पाहिजे होतं का न झालेल्या 50चा विचार करायला पाहिजे होतं. दुःख कुठं आहे. नसलेल्या 50चा विचार केला, रडावं लागलं. इथं दुःख आहे, मग ते दुःख इथं घेऊन बसायचं नाही. आजार बिजार नाही ना तुम्ही, नाही ना. हा मग निवांत बसा, लय वेळ घेणार नाही. बरोबर 9 वाजून 10 मिनिटानं कीर्तन संपलेलं असेल. काळजी करू नका. तुकोबराया सांगतात एकदा विषय नारायण झाला की त्या साधकाची अवस्था आहे नावडे जन धन माता आणि पिता. तुकोबरायांना साधक मंडळी म्हणतात. जी तुकोबराया आम्ही जनाविषयी अनासक्त व्हायला तयार आहे, कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे. जनाविषयी आम्हाला माहिती आहे देवा, जनाविषयी तुकोबराया नका सांगू, त्याच्याविषयी अनासक्त होईल. धनाविषयी सुद्धा आम्ही अनासक्त व्हायला तयार आहे. पण आईबापाविषयी तुम्हीच कसं म्हणता. तुकोबराया म्हणतात आईबाप आवडू देऊ नका, पण कुठले आईबाप. जे आईबाप देवाची सेवा करत असताना आड येतात असे आईबाप आवडू देऊ. मग असा बाप पुराणात होऊन गेला. कोण कोण. भक्त प्रल्हादाचा बाप कोण. हिरण्यकश्यपू सारखा बाप. आणि एक आई सुद्धा पुराणात होऊन गेली, नाव तिचं आयानो. पुराणात एक आई अशी होऊन गेली, त्या आईचं नाव वा कोण म्हणलं कैकई. शाबास, हुशारच. कैकई सारखी आई. बरं आता तुम्ही मला सगळ्या महिला मंडळ उत्तर द्या. कैकई चांगली होती का वाईट. हा चांगली. बर चांगली होती म्हणता तरी तर बसल्यापैकी कुणा कुणाचं नाव कैकई आहे तिनं हात वर करा बरं. कैकई कुठली आली चांगली, जिनं देवाला 14 वर्षाचा वनवास दिला. एक सांगू का तुम्हाला महिला मंडळ, कैकई चांगलीच होती. कैकई चांगलीच होती. पण आदल्या रात्री मंथरा आली तिच्यापाशी. कोण. मन. नाव बी काय डेंजर आहे तिचं बाबा. मन थारा. मन जिचं मन कधीच थाऱ्याव नाही अशी ती आली. कैकईला म्हणली एडी झाली का काय, तुझ्या पोराला लावती वनवासाला, सावत्राला ठेवती वैत, त्याला लाव वनवासाला आणि तुझ्याला. तेवढंच तिनं डोक्यात ठेवलं. देवाला वनवासाला 14 वर्षाचा. तुकोबराया सांगतात कैकई सारखी आई आणि हिरण्यकश्यपू सारखा बाप. नावडे माता पिता. साधक मंडळ तुकोबरायांजवळ पुन्हा विचारतात. जी तुकोबराया कळाला आम्हाला, तुम्ही सांगता देहावर असून भक्ती केल्यानंतर 7 प्रकारचे पाश अंतकरणातनं घालवल्यानंतर विषय एकदा नारायण झाल्यानंतर
जनाविषयी धनाविषयी आई बापाविषयी अनासक्त झाल्यानंतर एवढं सगळं आम्ही आमच्या आयुष्यात मिळवायला तयार आहे, पण म्हटलं की मागच्या वाक्याला किंमत हा पटवून देऊ का तुम्हाला? ऐका, गावात एखाद्याकडे पैसे उसणं मागायचा, उगाच जायचं बिना कामाचं पैसे उसणं. मग रामभाऊ 10,000 देतो का पोरीचं लग्न आलं, तो नाही बी म्हणत नाही, मागाय गेला नाही तो नाही म्हणत नाही, पण तो वाक्य लय सुंदर वापरतो. तो काय म्हणतो, दिला असतं बरं का तुला 10,000, पण म्हटलं की ही पण म्हणलं की समजायचं ही जात देणारातली पण आलं की मागच्या वाक्याला किंमत. साधक मंडळींनी पण शब्द वापरला, तुकोबरांच्या लक्षात आलं ही तिथपर्यंत जाण्याच्या योग्यतेची नाहीत. पण फायदा काय म्हटल्याबरोबर तुकोबरायांनी फायदा सांगितला. निर्वाणी गोविंद असे मागे असे पुढे. मग कुणाच्या माग आणि कुणाच्या पुढे उभं राहून देवाला रक्षण केलं. 2 उदाहरणं आहेत महाभारतामध्ये. द्रौपदीच्या पाठीमाग उभा राहिला देव, कुणाच्या? द्रौपदीच्या पाठीमाग. आणि त्याच महाभारतात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत अर्जुनाच्या पुढे कौरवातला एक सुद्धा ठेवला काहीच साकडे. अंतकरणातली कोणतीच इच्छा देव आपली अपुरी ठेवत नाही. त्याच्यासाठी आधी भक्त व्हावं लागेल. आणि शेवटचं चरण तुकोबरायांनी खर्च केलं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. हे फार चरण महत्वाचं आहे. गावकरी मंडळी ऐका, 40 वर्ष झाले आपल्या पारायणाला. फार वाक्य सुंदर आहे, प्रमाण सुंदर आहे. तुका म्हणे सत्य. तुकोबराया सांगतात बाबा रे, सत्य कर्माच्या नेहमी काय करा, सोबत राहा. जो कोणी चांगलं वागतोय, सत्यानं वागतोय, धर्मानं वागतोय, नीतीनं वागतोय, त्याच्या काय करा, सोबत राहा. नाही तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता आलं अजिबात करू, कारण आपला जन्म दुसऱ्याचं चांगलं करण्याकरता अजिबात झाला. हा या पहिल्यांदाच एवढं खरं बोलणार गावलो बाबा. 10 दिवशी नाही म्हणले माणसं. तुकोबराया सांगतात नका करू एखाद्याचं चांगलं, सत्य कर्माच्या सोबत नाही राहता आलं अजिबात राहू नका. पण जे सत्य कर्म करतात त्यांच्या आड मात्र कधीच येऊ नका. का? जर आड आला तर त्याचं उत्तर आहे घातलिया भय नरका जाणे. कुठं चिखलीत जाणे, नरकात जाणे. ज्ञानोबरांची भाषा हरिपाठात सत्य कर्माच्या सोबत राहा. देव सुद्धा आपल्या घरी आल्याशिवाय पांडवांनी काय आयुष्य घालवला, काय आयुष्य. भगवान श्रीकृष्णानं पांडवासोबत द्वारकेचा राणा हरिपाठात सांगतात ज्ञानोबराया. द्वारकेचा राणा का सत्यानं वागले होते म्हणून देव आला. ते ज्ञानोबराया सांगतात जर अधर्मानं वागला, एखाद्या सोबत अन्यायानं वागला, अनीतीनं वागला तर लक्षात घ्या यमाचा पाहू ना. प्राणी होय यमाचा पाहुणा, प्राणी होय यमाचा पाहुणा, प्राणी होय यमाचा. देव सोडून राहिला, नीती सोडून वागला तर हरिविना जन्म, नरकाची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. पटलं ना तुम्हाला? तुकोबरायांची भाषा खोटी नाही ठरणार. घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा बाला नारायण, नावडे जनधन माता पिता विठ्ठल. अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे अगदी थोडक्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे उरलाय फक्त 1 तास आणि 1 तासात आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका चिखलीकर. माझं कीर्तन म्हणजे मराठी शाळेसारखं असतं. कसं? हा मराठी शाळेसारखं असतं. पोरांनो मराठी शाळा किती वाजता भरते? जाता का नाही शाळेत? हा किती? हा हे आहे गडे आमच्या इकडे. हा 10ला. सुट्ट्या कितीला? नेमकं कीर्तन माझं तसंच आहे. शाळा तुमची मराठी शाळा 11ला सुरू झाली तरी सुट्टे कितीला? 5ला. 12ला सुरू झाली तरी 5ला. 1ला सुरू झाली तरी बरोबर आहे. माझं कीर्तन तसंच आहे. कीर्तन 7ला सुरू होऊ द्या,
7:30ला होऊ द्या, 8:30ला होऊ द्या, नाहीतर 8:45ला होऊ द्या. सुटणार किती वाजता? 5 वाजता. वा, हेच मला ऐकायचं होतं वाघानो. काळजीच करू नका. आता ही पोरांनीच 5 वाजेपर्यंत परवानगी दिली, तुम्ही काय कुठं जाऊ शकत? असं बी काकड्याला कोणी नसेल, काकडा करूनच घरला जाऊ, बरं का? काळजी करू नका. बरोबर 1 तासात कीर्तन संपवतो. तुकोबरायांचा अभंग आहे आणि जारती तुकोबराय शब्द केलाय, जे देही उदास. या उदासीनतेचे 2 प्रकार आहेत. उदासीनतेचे 2 प्रकार आहेत. एक अंतरंगापासून देहावर उदास असणं वेगळं आणि दुसरं बाह्य रंगानं देहावर उदास असणं वेगळं. मग अंतरंगापासून उदास असण्याची पद्धत प्रत्येक संताच्या अंतःकरणात आहे. अष्टादश संतांचा मी सांगू तुम्हाला, ज्या तुकोबरांचा अभंग मी चिंतनाला निवडला, हे तुकोबरा कुणी साधे नाही. कोण तुकोबरा असा जर कधी प्रश्न पडला तर मी तुमच्या पुढे व्यक्त होता, ऐकून जा. या अष्टादश संतांपैकी मीराबाई पासून मुक्ताईपर्यंत, ज्ञानोबरायांपासून श्री तुकोबरायांपर्यंत कोण्याही संताचा विचार करा, या प्रत्येक संतांनी आपल्या स्वकर्तृत्वावर, शब्द नीट ऐका, कर्तृत्वावर पदवी प्राप्त करून घेतली. आता पदवीच्या बाबतीत आता लय बोलायसारखं राहिलं, आमच्यात तर लय हानाहानी चालली पदवीच्या बाबतीत. कोण कुणाला काय पदवी लावल मनानं, बरं का? कीर्तन सिंधून, कीर्तन सागरण, फिगरण, काय काय खरं नाही. आता पदव्याच्या बाबतीत नाही. ती तुकोबरायांची पदवी होती, ज्ञानोबरायांची पदवी होती, नाथबाबाची पदवी होती, माझ्या नामदेवरायाची पदवी होती. काय पदव्या होत्या, सहज नाही. यवन नावाचा गृहस्थ नाथबाबाच्या अंगावर 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 108 वेळा तुंकला होता. तरी सुद्धा माझ्या नाथबाबाने म्हणावं, यवन अंगावरी तुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. याला म्हणायचं शांती. नाथबाबाच्या पुढे शब्द आहे शांती ब्रह्म, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. भक्त शिरोमणी नामदेवराया. किती भक्ती होती. जगाच्या मालकाला विटेवरनं खाली उतरवण्याची ताकद नामदेवरायाची. एकदा काय झालं, नामदेवरायाचे वडील घरी नव्हते आणि नामदेवरायाची आई म्हणते नामदेवरा, नामा तुझा बाप घरी नाही. पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्यात खाण्याची पद्धत नाही, परंपरा नाही. आधी देवाला नैवेद्य, मग तेव्हा नैवेद्य घेऊन देवाला जाऊन ये. कोण म्हणतंय? नामदेवरायाची आई. नामदेवरायाला काय माहिती देवाला नैवेद्य दाखवायचा असतो का चारायचा असतो? हे आयांनो, तुम्ही तुमच्या पोराला नैवेद्य दाखवायला लावता का नाही? तुम्ही काय सांगता त्यांना? निवद दाखवून ये ना. हा, मग कसा खायला देव मला सांगा बरं. नामदेवरायाची आई सांगत होती, जा नामा नैवेद्य घेऊन जा देवाला. नामदेवराय रावळात आले. पंढरीचा मालक विठेवर उभा आहे. नामदेवरायाच्या हातात नैवेद्याचं ताट आहे. पुढे आला नामदेवराया, देवा नैवेद्य घ्या, खा देवा, माझ्याकडे जास्त वेळ नाही, लवकर खा, कीर्तन संपण्याची वेळ आली, लवकर खा, लवकर उतरा. नामदेवराया विचार करतात, अजून देव खाली येत नाही. याच्या पाठीमागं बहुतेक मी अनोळखी आहे देवाला. देवाला माझ्या वडिलांची सवय आहे, माझी नाही ना. नामदेवराया देवाला म्हणतात, देवा मग एक काम करा, मी जरा बाहेर थांबतो, तुमचं तुम्ही या, खा. गेले बाबा नामदेवराय. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, पुन्हा येऊन बघतात तर नैवेद्य हा हे असं. नामदेवराय आत आले, देवा माझी भक्ती, माझे वडील आले म्हणून नाराज आहे का देवा? हे बघ देवा, आत्ताच्या आत्ता खाली आला तो बरं आहे, नाही तर डोक्यावर तुझ्या पायावर डोका आपल्याला आणि हिथं जीव देईल. कोण म्हणतंय? यावं लागलं ना खाली. भक्ती होती नामदेवरायाची. याच्या पुढे सांगू का, रावळात कीर्तन करायला परवानगी दिली नाही नामदेवरायाला, मंदिरात नाही दिली. मंदिराच्या मागं जावं माझ्या नामदेवरायाने, तिथं कीर्तन चालू करावं. ऐका चिखलीकर, पण त्या मालकाला, पंढरीच्या मालकाला स्वतःचं रावळाचं तोंड फिरवावं लागलं नामदेवरायासाठी. फिरविले देऊळ जगाची ख्याती आणि नामदेवा हाती नोहे हा सामान्य महिमा. याला म्हणायचं असतं भक्ती. शांतीच्या बाबतीत नाथबाबा आहे, भक्तीच्या बाबतीत नामदेवराय आहेत. ऐका पुढं, ज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर फक्त आणि फक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. किती ज्ञान होतं, प्रमाण सांगू, ज्ञानाचा सागर
आपल्या चालीत म्हणायचं झालं तर भजनी ऐका. ज्ञानाचा ज्ञानाचा इको द्या. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञानाचा. कुणाचं ज्ञान आहे? ज्ञानोबरायांचे आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे लिहिणारे ज्ञानोबराय आहेत. देवाची शक्ती ज्ञानोबरायांची. ज्ञानाच्या बाबतीत ज्ञानोबराया. तसं वैराग्याच्या बाबतीत विचार केला तर फक्त आणि फक्त वैराग्य मूर्ती श्री तुकोबराया. किती वैराग्य होतं. ऐका चिखलीकर, माझ्या तुकोबरायांनी म्हणावं जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे गालोनी गालोनी असून वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे. ऐका ऐका, संसाराच्या नावे घालून या शून्य कुणी म्हणावं? हा तुकोबरायांनी. आणि आपण काय म्हणावं? ऐ झोपला का काय? आपण सगळ्यांनी काय म्हणावं? एक क्षेपक प्रमाण आहे बघा. अभंग आहे. संसाराचा धंदा गेला जन्मावरी आलं का? जन्मभरी केला मुखी नाही आले राम नाम. संसाराचा धंदा जन्मभरी केला कुणी म्हणावं? आपलं कसलं आलंय वैराग्य. अजून वैराग्य ऐकता. त्या काळात दुष्काळ पडला. 65.5 लाखाची जहागिरी माझ्या तुकोबरायांनी समाजाला दान करून टाकली. धान्याची कोठार उघडी करून दिली. न्या तुम्हाला लागतंय तेवढं न्या. पण आपल्याकडे एक म्हण आहे, फुकाटचं गावलं हा सरगाव धावलं. इकडे बी तसंच आहे. बघायला का आम्हाला वाटलं आमच्या इकडे तसं आहे. विचार केला नाही तुकोबरायाची पोरगी काय खाईल भागीरथी नावाची. संतू नावाचा पोरगा तुकोबराचा काय खाईल विचार केला नाही लोकांनी लुटून नेताना. फुकाटचं गावलं बापल्याक दावलं आपल्या इकडची म्हण आहे. अख्ख्या गावानं सगळं लुटून आणलं तुकोबरायाच. एक वेळची चूल पेटाना माझ्या तुकोबरायाच्या घरची. आणि तेवढ्यात दुष्काळ पडला. अख्खं दान करून टाकलं. काय नाही ठेवलं. एकुलती एक पत्नी तुकोबरायाची. अन्न पाणी पाणी करून जीव सोडला तिनं. संतू नावाचा पोरगा मरण पावला तुकोबरायाचा. पण ऐका चिखलीकर, लय दुःख आलं तुकोबरायांच्या आयुष्यात. लय सहन केलं माझ्या तुकोबरायांनी. पण तुकोबरायांनी स्वतःच्या संसारातलं दुःख अख्ख्या तुकोबरायांच्या गाथ्यात कुठं वर्णन केलं मला तेवढं दाखवून द्या तुम्ही. हा एवढ्या 4092 अभंग आहेत तुकोबरायाची गाथेमध्ये. एका अभंगात फक्त तुकोबरायांनी स्वतःचा संसार व्यक्त केला आणि दुःख व्यक्त केलं मला दाखवून द्या तुम्ही. कधीच नाही. बायको मेली पंढरीच्या मालकाच्या रावणात उभे देवाकडे बघतात तुकोबराया म्हणतात देवा बरं झालं. बरं झालं प्रमाण आहे तुकोबरायाचं. बरं झालं देवा निघाले दिवाळे. बरं झालं देवा निघाले दिवाळे. बरं या दुष्काळ पेडा गे. बरं झालं देवा निघालं दिवाळ. आणि पुढचा आहे का? बरे या दुष्काळे काय गेली. हा ऐ गडी काय गेली. पेडा कुणाला शब्द वापरला तुकोबरायांनी? पेडा शब्द कुणाला वापरला? स्वतःच्या हा बायकोला. बरोबर आहे. आपल्यातला म्हणेल का एखादा मरू नाही एखाद्या बिचाऱ्याची पण चुकून मेलीच समजा तर म्हणेल का महादेवाच्या पडवून बरं झालं महादेवा आयन दुष्काळात ते आपण नाही म्हणावं. वैराग्य मूर्ती पदवी प्राप्त व्हायला तुकोबरायांची गरज आहे. माझ्या तुकोबरायांनी म्हणावं बरं झालं देवा आयन दुष्काळात. आणि लयच तुम्हाला वाटतं ना गाड्या नोई घरची प्रेम करतात सगळे माझे आहेत. हे सगळं माय आहे बरं. सगळं माय आहे. यातलं तुमचं लयच तुम्हाला छाती टोकून वाटत असेल ना वाय सगळे माझ्याशिवाय घरातलं कुणी राहत नाही खात नाही पेत नाही. हे भ्रम डोक्यातनं काढा. कारण तुकोबरायांची भाषा आहे जुनी.
तुकोबराया म्हणतात ज्या धर्मपत्नी सोबत तुम्ही संसार केला ना, ज्या बायको सोबत संसार केला ना, ती बायको सुद्धा म्हातारपणात म्हणते बाईल म्हणे खर. खर म्हणजे गाढव आणि बाईल म्हणजे बायको. आता बायको म्हणते खर, कुणाला म्हणत असेल? हा हा वा वा, तुमचा सत्कार केला पाहिजे बरं. खुशाल नवऱ्याला म्हणताय राव, इथं असताना सुद्धा लईच खरं बोलते हो माणसं इथली. खरंच आहे तुकोबरायांचं प्रमाण. खर म्हणजे गाढव, बाईल म्हणजे बायको. बायको म्हणते नवऱ्याला म्हातारपणा, बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नाशी येले घर थुंकोनी. कुणी नाही, हे सगळे साध्याचे सोबते असतात. त्या वैराग्यावरती तुकोबरायाने जर शब्द प्रयोग केलाय, प्रत्येक शब्द ऐका. 7 प्रकारचे पाश बघू आपण. अहम म्हणजे अहंकार. अहंकार माणसाला नसला पाहिजे. नामदेवरायाला अहंकार झाला होता भक्तीचा. नामदेवरायाला, हनुमंतरायाला भक्तीचा अहंकार झाला होता. नाही पचू दिला. अभिमानी नाडीला आणि तुका म्हणे वाया गेला. त्याच्या उलट एक प्रमाण आहे. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकार गेल्यानंतर देव होता येतं आणि अभिमान झाल्यानंतर माणूस संपतो. अभिमानानं मी वाक्य अजून एक जाणीवपूर्वक बोलायला निघालो. माणसाकडं अभिमान नसावा. वाक्य नीट ऐका बरं का चिखलीकर. माणसाकडे अभिमान नसावा, माणसाकडं स्वाभिमान असावा. आलं का लक्षात वाक्य? स्वाभिमानाचं आयुष्य असावं, अभिमानाचं नाही. अभिमानाच्या नादात लय गेली. रावणासारखा गेला, रावणासारखा. ऐकताय का? रावण काय बारकागडे नव्हता. 80,000 बायका होत्या. काय नाही तर डोळच वाटारलं बाबा. का म्हणले त्यांनी कसली जपली असेल? 80,000 कशा जपल्या बाबा? आम्हाला एकीनच नको करून टाकलं त्यांना 80,000. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू. कुणाची प्रॉपर्टी आहे? मला वाटतं रावण आत्ताच्याच काळात पाहिजे होता. ह्याच्या दारात मत मागाय जायला नको, गुलाल उचल म्हणाय नको, प्रचार कर म्हणाय नको, ह्या डाब्या उचल म्हणाय नको, काय पैसे वाटाय नको. सेपरेटच गट बसला असता. रावण बापू गट. घरच्या मतावर निवडून आला असता रावण. काय कमी होतं मला सांगा ना? अजून नुसती शारीरिक नसती त्याची. कोटी घरे जेथे तुकोबरायांचं प्रमाण आहे. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. ऐका चिखलीकर, रावणाच्या 7 कोटी घराला प्युअर सोन्याच्या विटा होत्या. किती जागा आहे ना? कीर्तनातलं लय म्हणावं घेत जाऊ नका बरं का रावणाच्या बाबतीत. असंच परवा दिवशी सांगितलं बाबा मी, कीर्तन झाल्यावर एक म्हातारा माझ्याकडे आला. महाराज तुम्ही तर म्हणला रावणाला 80,000 बायका होत्या आणि मग मी दुसरी केली म्हणून होतंय काय? मी त्याला म्हणलं मला नको म्हणू, घरच्याला जाऊन म्हण. त्याच कीर्तनात मी सांगितलं होतं द्रौपदीला 5 नवरे होते बाबा. ती बिचारी म्हणली मी बी होती कीर्तनात. बुवाने नुसता रावण नाही सांगितला. ज्याला कळ आता कसं असतं बघा. माझं कीर्तन ऐकायचं म्हणजे 5Gची रेंज लागते माणसाला. ज्याच्या पार बॅटऱ्या निघून गेल्या त्याचं काम नाही कीर्तन ऐकणं म्हणजे. आता लय उघड करून सांगत नाही. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्यानं आपलं. कारण कसं असतं कीर्तनाचे 2 बाजू असतात. बुवाने किती जरी हसवलं ना तरी काय नुसतीच बघतात बुवाकडे. आणि किती जरी इमोशनल केलं, रडावलं, जरा एखादा भावनिक प्रसंग सांगितला तरी ती नुसतीच समजायची हे दुसऱ्याच्या जबरदस्तीनं आलं. हा जेवाय पुरतं आपलं हाजरी. हे तुम्हीच 40 वर्ष झाले पारायणाला. तुम्ही 7 ते 9चं नियोजन आधीपासून नाही का आत्ता केले? किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. कमन 9 ते 11ला कुणीच येत नसणार हे का नाही? तेवढं माझ्या बाजूने. बरं तुमचा हेतू काय होता? 7 ते 9 ठेवा म्हणजे अख्खं गाव कशाला? कोण म्हणलं जेवायला? हे तुमच्यातले तुमच्यात आहे बरं, काही माझं नाही काय. पण तुमच्या पुढची माणसं आहे. पाहुणे 9लाच काय यायला लागली बाबा, वाट काढत. पण खरंच मला अभिमान वाटला तुमच्या गावचा. मी आल्यापासून बघतो एवढाच समाज पुढं आहे.
बसलेला. टाळ्या वाजवा तुमच्यासाठी एकदा सर्वांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी, सगळ्या नियोजनकर्त्यांसाठी. फार सुंदर नियोजन आहे. तुम्ही सगळे साथ देतात म्हणून हे पारायण इथपर्यंत आलं. आणि मी तर पंढरीच्या मालकाला विनंती करीन, भगवान महादेवाला विनंती करीन, तुमच्या या सुंदर अशा पारायणाला भविष्यात कुणाचीच नजर लागू नये. हे पारायण तुमचं असंच 100 पर्यंत गेलं पाहिजे, एवढंच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. ऐका, रावणाची श्रीमंती आहे, 7 कोटी घरं सोन्याची होती. आपलं बरं आहे ना, आपली घरं म्हणजे घरकुल इंदिरा आवास योजनेतली घरं आपली. बरं, त्याच्यावर नाव लिहायला आपल्याला पेंटर मिळाला नाही, वगुळ लिहायला आणि तो वगुळ पारंबऱ्यापर्यंत आला त्या नावाचा. ही आपली अवस्था आहे, तरी आपल्याला अभिमान आहे. मी तो म्हणतो रावणाला अभिमान पाहिजेच, का नसू नये. ज्याच्याकडे 7 कोटी घर, अख्खी लंका ज्याची सोन्याची होती. अहो, आपल्याकडे 4च तोळा असतं तरी आपण शेजारणीला बोलू देत नाही. कीर्तनात ग बसत नाही. हे आता केलं, ही तवा केलं, हे आता केलं, पायातलं तवा. हे आपला अभिमान. कीर्तनात कापायचा का आपला अभिमान. रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती तरी रावणाला घर. पण एक सांगू तुम्हाला, सोन्याच्या बाबतीत पुराणात 2 नावं लय मोठी होऊन गेली पुराणामध्ये. एक म्हणजे लंकेचा राजा रावण, आणि अजून एक नाव आहे सोन्याच्या बाबतीत मोठं, द्वारकेचा राजा स्वतः भगवान श्रीकृष्ण. अख्खी द्वारका सोन्याची होती आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची. तुम्हाला कळतंय ना, द्वारका म्हणजे जी सुदाम देवाला दिली होती ती द्वारका कशाची होती, सोन्याची होती. पण वाक्य नीट ऐका, रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती, पण रावणाची जळून गेली का जाळली, हा जाळली, आणि देवाची बुडाली. हे 2 नावं जर एवढी मोठी सोन्याच्या बाबतीत कामाला येत नसतील, आपला अहंकार कुठं ठेवता, कुठं ठेवता. एक सांगू का, धर्ममंडपात येण्यापेक्षा इथं आल्यानंतर जिथं चपल्या काढल्या तिथंच अहंकार सोडून द्यायचा माणसानं. कारण भल्या भल्याचा जळाला. पहिला पाश आहे अहम, दुसरा द्रव्य. द्रव्य म्हणजे पैसा. आणि आता कलियुगात माणसं सगळ्यात जास्त धडपडत असतील कशासाठी, तर तुम्ही म्हणा लय वरडून तूच सांगतोय, तू एवढ्या लांब कशाला आला इकडं, कशाला आलाय, कोण म्हणलं पैशाला. धडाधडच कबूल होतात बुवाला सुद्धा सोडू ना माणसं. एक सांगू का, पण पैसा कमवा. कुठल्याच संतांनी सांगितलं पैसा. तुकोबराया तर म्हणतात निश्चित पैसा कमवा. का तर एक कलियुग आहे, आणि या कलियुगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जगात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जगात किंमत आहे. तुकोबराया सांगतात यात काय नवल आहे. पूर्वी वासुदेव यायचा गावात, वासुदेव यायचा का पुरे वासुदेव यायचा गावात. तिथं टेन्शन मध्येच आली बाबा. वासुदेव यायचा गावात किती वाजता, पाटी 10 वाजता. त्यांनी बघितलाच नाही वासुदेव, त्याला काय माहिती वासुदेव कसला असतो. आता ह्या बारक्या पोरांना वासुदेव दाखवायचा म्हणलं तर फक्त चित्रातच दाखवायचा. आता ते मोराचं पिसा असलेला मुकुट, हातात कंदील, एका हातात चिपळ्या, काखेत जोडी, आणि मग हे सगळं बघितल्यावर आपण त्याला चित्रात त्याचं वर्णन, याला काय म्हणतात वासुदेव. ऐका चिखलीकर, पूर्वी वासुदेव गावात यायचा. पहाटे 4 वाजता गावच्या कमानीत वासुदेवाचा प्रवेश. एका हातात कंदील आहे त्याच्या, एका हातात चिपळे, काखे जोड आहे, मोराचं पिसा असलेला मुकुट त्याच्या डोक्यावर आहे, आणि तो गावात प्रवेश केला की तो एकच हरवली द्यायचा अख्ख्या गावात. ऐका, जागे होऊन ऐका काय म्हणायचा वासुदेव. वसुदेवाची ऐका वाणी हो, अशीच हरवली होती का वासुदेवाची. ऐक, वसुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे. दाम करी काम वेडा, दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम. हा पैशाची जादू लेणारी कानपुराला टाकी आल, आई सोडून घेते जे पैशाच्या मागून दार,
जन्मल्यापासून सारी माणसे हो हो जन्मल्यापासून सारी माणसे त्या पैशाची गुलाम रे दाम करे काम वेडा वा पखवादी दाम करे काम वेडा दाम करे काम. कुणाचं वर्णन नाही वसुदेवाचं. काय म्हणतो ऐका. वसुदेवाची ऐका बाणी हो वसुदेवाची ऐका बाणी जगात नाही राम रे दाम करे काम वेड्या. पुढचं वर्णन ऐका. पैशाची जादू लेणारी ताण्या पोराला त्याची आव आई सोडून घेत जेप पैशाच्या मागुनी दाब जन्मल्यापासून सारी माणस. हे फार वर्णन केलं सुंदर बरं का वसुदेवाने. महिला मंडळ पूर्वी जर बारकी पोरं शाळेत जायचं म्हणलं की रुसायची. कशासाठी? हा बोला बरं का तुम्ही. कशासाठी? पैशासाठी. ते मोठ्या नारडायचं आय रुपया दे तरच शाळेत जातो नाही तर शाळेचं तोंड सुद्धा बघणार. ती सकाळी रडायला सुरुवात केली म्हणजे ते 10 वाजेपर्यंत रडत बसायचं. कशासाठी? रुपयासाठी. आणि एकदा त्याच्या आईने त्याच्या हातात रुपया दिला ना की ते निघायचं कुठं बरं. ते रुपया एवढं मुठ्ठीत आवडून धरायचं गठ्ठ. त्याला माहिती होतं मुठ सुटली की पैसे पण इको कमी करा. तो शाळेत बरं थेट शाळेत नव्हतं जात. आधी दुकान जाताना रुपयातलं 4 आणे खरासणार परत मधल्या सुट्टीत 4 आणे 4च्या सुट्टीत 4 आणे आणि शाळा सुटल्यावर राहिलेलं 4 आणे. आता तुम्ही सगळे जाणकार आहे मला प्रामाणिक उत्तर द्या. त्याच्या जवळचा रुपया संपला आता तो कुठं जाईल? हा का? आता त्याच्या लक्षात आलं आपल्या जवळचा पैसा आणि पैसा एवढा लबाड आहे जवळची माणसं लांब न्यायला. कारण फक्त या जगात आता काय आहे आणि या जगाचा नियम ऐकून जा चिखलीकर. समाजामध्ये माणसं गरीबाबरोबर नसलेलं असलेलं नातं तोडून सांगतात आणि श्रीमंताबरोबर नसलेलं नातं. तुमच्याकडे लाख रुपये असू द्या तुम्ही समाजात मदत मागायला जा. लाख रुपये असणाऱ्याला लाख रुपये देणारी लाखो माणसं बघायला मिळतील तुम्हाला. आणि तुमच्या खिशात रुपया नसू द्या आणि तुम्ही समाजात मदत मागायला जा. रुपया नसणाराला रुपया देणारा एकही मदतीचा हात. कुणाची भाषा आहे? धनवंताला गी. अहम द्रव्य दारा म्हणजे पत्नी. दारा म्हणजे त्या पत्नीविषयी अनासक्त. मी मगाशीच सांगितलं तुकोबऱ्यांची भाषा आहे. बाय बरे झाले देवा निघाले दिवाळे. अहम द्रव्य दारा स्वजन. स्वजन म्हणजे हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. पुत्राविषयी अनासक्त. संतू नावाचा पोरगा गेला तुकोबऱ्याचा तरी सुद्धा डोळ्यात अश्रू नाही. तुम्हाला सांगू का तुकोबऱ्यांच्या गाथेत मी मगाशी सांगितलं दुःख कुठंच नाही. तुम्ही म्हणाल तुकोबऱ्या आयुष्यात कधी रडले नाही का? रडले ना माझे तुकोबऱ्या. आयुष्यात एकदाच रडले तुकोबऱ्या. कधी रडले चिखलीकर ऐका. थोडंसं तुकोबऱ्यांचा जीवन प्रवास तुमच्या पुढे सांगतो लक्ष देऊन ऐका. रडले तुकोबऱ्या कधी? भजन म्हटलं की भजनाशिवाय तुकोबऱ्याला जमत नव्हतं. तुकोबऱ्यांचं भजन म्हणजे प्रमाण होतं. काय थोरपण जाळावे ते तुकोबऱ्या म्हणतात भजनाशिवाय. सदा सर्व काळ मुखामध्ये भजन. मग तिथं वेळ नाही काळ नाही जागा कोणती आहे कधी तुकोबऱ्यांनी पाहिलं नाही. एकदा काय झालं तुकोबऱ्या प्रात्यविधीला गेले. प्रात्यविधीला बसले तिथं तुकोबऱ्याचं भजन सुरू. त्या जिथं बसले होते तिथून एक वाट गेली होती. एक शेतकरी आपल्या रानाकडे निघाला होता. त्याला तो भजनाचा आवाज आला. त्यानं पाहिलं तर तुकोबऱ्या प्रात्यविधी करत असताना भजन करतात. ते गप नाही बसलं. ते काडी लावितलं होतं. लावितलं. तुमच्याकडे आहे का? आहे ना? आता मी दाखवली असती पण मला घरी जायचंय अजून. तुमच्या गावातली मी नाही दाखवत बसत. नको कशाला उद्योग हातानं. पण ते लावालावीचं त्या लावालावीशिवाय गावच पूर्ण तोला जात नाही. मला आहे ना माहिती. कारण घरोघरी हा आणि मला चेहऱ्यावर कळतो कोण लावालावीतला आहे. दाखवू का? हा दाखवा. मी खातो मार. तुम्ही जा घरी. अरे चिखलीकर विनोदाचा भाग सोडून द्या.
त्यानं ते गप नाही बसलं, गावच्या पाटलाकडे गेलं. पूर्वी काय पोलीस स्टेशन नव्हतं. तक्रार म्हटलं की कुठं मिटवायची? गावच्या पाटलाकडे. पाटील, ओ पाटील, अहो त्या तुकारामाला नीट सांगा, कुठं जागा कुठं भजन करावं याचं त्याला भान नाही. प्रात्यविधीला गेला, प्रात्यविधी करता करता भजन करतो हा. पाटलाला सहन झालं नाही. पाटलानं त्याच ग्रहस्थाला सांगितलं अजून एक जोडीदार घे आणि ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत त्याला वडून इथपर्यंत आणा. नाही आला तर कुणाला? तुकोबराय. मी का सांगतो हा प्रसंग? रडले माझे तुकोबराय आयुष्यात. एकदाच कधी ऐका. हातात चिपळ्या, ते चिपळ्या गळून पडल्या. वडत 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 गावचा पार होता. आता कसं तुमचा हा चौक आहे, असा त्या गावात चौक, अख्खं गाव कडनी बसलंय. त्या चौकात पाटील बसलेत. आरोपीचा पिंजरा आहे, आणले तुकोबरायांना, ठेवला आरोपीच्या पिंजऱ्यात. आणि तुकोबरायांना आरोपीच्या पिंजऱ्यात बघितलं आणि आपल्या बापाला कुणीतरी धरून नेलं, काहीतरी गुन्हा झाला ही बातमी गेली कुणाच्या कानावर? तुकोबरायाची पोरगी, नाव तिचं भागीरथी. भागीरथीच्या कानावर बातमी गेली. भागीरथी पळतच निघाली गावच्या त्या चौकापर्यंत. येताना तिला चिपळ्या दिसल्या. हातात त्या चिपळ्या घेतल्या आणि भागीरथी त्या संपूर्ण गर्दीत वाट काढत वाट काढत वाट काढत त्या चौकाजवळ आली, जिथं उभा दिसला तिला पिंजऱ्यामध्ये, त्या आरोपीच्या पिंजऱ्यात आपला बाप उभा दिसला. रडायला लागली भागीरथी. महिला मंडळ, प्रामाणिक तुमच्या पुढे व्यक्त होतो. ऐका, घरामध्ये बापावरती सगळ्यात जास्त जीव घरात कुणाचा असेल तर तो लेकीचा जीव असतो. कुठं जा तुम्ही, कुठंही कोणत्याही गावात जा, लेकीशिवाय बापाला पूर्णत्व नाही आणि बापाशिवाय लेकीला पूर्णत्व नाही. मी तुम्हाला जाहीर प्रश्न करतो कीर्तनातल्या सगळ्या महिलांना, तुम्ही अगदी प्रामाणिक उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का तुमची पोरगी आवडते? हा, खोटं बोलला तर महादेवाची शपथ आहे. आटेकच येईल जाग्या खोटं बोलला. कोण आवडतं? त्यातली त्यात माझी काळी जीभ आहे, मला लई बोलायला लावू नका, उगाच खेळ होईल काहीतरी. कोण आवडतं? पोरगाच का? वंशाचा हा दिवा. त्यानं दिवा लावल्यावर कळतं ह्यो दिवा नसता झाला तरी. म्हातारपणात त्याच म्हातारीला घरातनं बाहेर काढली आणि ती म्हातारी शेजाऱ्यापाशी गेली आणि म्हणती नसता झाला तरी. कोण? दिवा ना. हा, हे दिवा लावल्यावर कळतं म्हातारीला. आणि कीर्तनातल्या प्रत्येक बापाला, अगदी तिकडे चावडीत बसलेले असतील, समोर बसलेले असतील, तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिक उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का तुमची पोरगी? पोरगीच का? आई गेल्यानंतर त्या बापावरती घरात सगळ्यात जास्त जीव कोणाचा असेल तर तो त्या लेकीचा जीव असतो. बाप आला दुसऱ्याच्या शेतातून राबून, स्वतःचं तर शेत नव्हतंच, दुसऱ्याच्या शेतात पाणी द्यायला गेला बाप. पाय त्याचे चिखलाने भरलेले, पॅन्ट गुडघ्यापर्यंत, बनियन त्याचं फाटलेलं, छिद्र पडली बनियनला, सदरा फाटलेला आणि त्या फाटलेल्या बनियनला खांद्यावरती गाठ मारलेली पोरगी शाळेतून येत होती. पाठीवरती दप्तर होतं पोरीच्या. ऐका पोरींनो, कीर्तनातल्या पोरी सगळ्यात ना, कीर्तन बारकेवा ना ऐका तुम्ही, लक्षात येईल तुमचा बाप तुमच्यासाठी काय करतो. एकदा बाप नावाचा व्यक्ती आयुष्यातनं निघून गेला ना, लक्षात ठेवा, समाजात आयुष्यात तुम्ही कसंही वागा, कितीही प्रतिष्ठा कमवा, कितीही मान्यता कमवा, पण लक्षात ठेवा माझं वाक्य, आपल्यामुळे फक्त आपल्या माय बापाची मान समाजात खाली नाही गेली पाहिजे. तेवढं चांगलं आयुष्य माणसानं जगलं पाहिजे. पोरगी आहे ना, आणि पोरगी शाळेतून, पाठीवर दप्तर आहे त्या लेकीच्या, बाप दिसला पोरीला, पाय चिखलानं भरले त्या बापाच्या, सदरा नाही अंगावर, उरख रक्त ऊन आहे, पोरगी शाळेतून घरी आली, बापाचं फाटलेलं बनियन त्या पोरीनं पाहिलं आणि पोरगी बापाजवळ आली म्हणते, बाबा ओ बाबा घ्या नाव बनियन तुम्हाला, पैसे नाही का बाबा आपल्याकडं? बाप सांगतो पोरीला, पोरी पैसे तर भरपूर आहेत का आपल्याकडं, पण तुझ्यासारख्या 2 मुले आहेत मला, अजून 2 मुले आहेत, तुमच्या तिघींची शिक्षण, तुमची लग्न, तुमच्या पोरांची शिक्षण हे करण्यासाठी मी पै पै जमा केला. ऐका चिखलीकर, स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करून आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो, त्याचं नाव घरातला बाप आहे. आणि ती पोरगी फक्त बापाचं दुःख फक्त पोरगी जाणू शकते. काय म्हणते पोरगी? ऐका सगळे कान उघडे ठेवून. त्याच्या फाटक्या सदऱ्याला हो कशी ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, माझ्या डोळ्यातली आसवे कुणी मायला पुसता
गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव. ज्याच्या जीवनातनं बाप निघून गेला याच्यापेक्षा पुढे सांगू का? त्या प्रत्येक सासूरवासीन लेकीला विचारा बापापासून दूर राहण्याचं दुःख काय आहे. ते सांगेल जोपर्यंत बाप होता ना तोपर्यंत सर्वच होतं माझ्यासाठी. आपला विषय तो नव्हता, भागीरथीमुळे आपला विषय लांब गेला. भागीरथी आली तिथपर्यंत आपला बाप आरोपीच्या पिंजऱ्यात बघितला, खालीच बसली भागीरथी, धाय मोकलून रडायला लागली. तुकोबरायानं भागीरथीकडे बघितलं, एकदाच भागीरथीकडे बघितलं, रडणारी भागीरथी बघितली, पुन्हा भागीरथीकडे नजर नाही गेली. कारण तुकोबरायांना माहिती होतं मी जर पुन्हा भागीरथीकडे बघितलं तर मला सुद्धा अश्रू अनावर होतील. नाही बघितलं भागीरथीकडं, पण गावच्या पाटलानं बोलायला सुरुवात केली. तुकोबराया, तक्रार आली तुमच्या बाबतीत, कुठेही बसून भजन करता, आमचा देव बाटवायला आला का तुम्ही इथं? आमच्या देवाला काही किंमत आहे का नाही? प्रात्यविधी करताना भजन करतात का? बाटवतो का देवांचा? तुकोबराया म्हणतात हे मी नाही करत, माझ्याकडनं करवून घेणारा हे माझं नाही. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, चंदया नामाचा घेतलास. हे माझं नाही, करवून घेणारा तू. पाटील म्हणतो हे असलं ऐकायला आम्ही नाही आलो. एक तर भजन बंद करा, नाही तो गावातनं इको कमी गावातनं बाहेर. तुकोबराया म्हणतात ज्या गावात भजन नाही, ऐका चिखलीकर वाक्य, ज्या गावात भजन होत नाही, ज्या गावात टाळ वाजत नाही, ज्या गावात विणा वाजत नाही, ज्या गावात मृदंग वाजत नाही, ज्या गावात देवाचं नामस्मरण होत नाही, ते गाव नाही. मग स्मशान मानलं तुकोबरायांनी, स्मशान. भजन नाही, गाव सोडून जातो. पण तुकोबराय शेवटचं वाक्य वापरतात, मी तुमचं गाव सोडून जाईन, पण मी आजपर्यंत जे भजन केलं मी माझ्या आयुष्यात, काहीच न करता नुसतं भजन केलं मी माझ्या आयुष्यात. भजन नुसतं नाही केलं, मी गाथा तयार केला, मी माझ्या हातानं माझा गाथा लिहिला. या गाथ्याचं काय करू तेवढं मला सांगा. पाटलानं टाळी वाजवली, पाटील म्हणतो मला हेच पाहिजे होतं. एक काम करा, त्याच गाथ्याला दगड बांधा आणि तो गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून द्या. शब्द कानावर पडले, उकळणारं तेल जसं कानात ओतवून जशा वेदना होतात तशा वेदना माझ्या तुकोबरायांना झाल्या. अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं. पहिल्यांदा जीवनात रडले असतील कधी तुकोबराया, तर आपला गाथा पाण्यात बुडवायला लावला. रडायला आलो माझ्या तुकोबरायांना. म्हणून चिखलीकर, आपलं सुद्धा भगवंतासाठी समर्पण असलं पाहिजे, आपलं सुद्धा देवासाठी काहीतरी आपण देणं लागलो पाहिजे. का? कारण ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याच्या उपकारातून आपण उतराई झालंच पाहिजे. तुकोबराया सांगतात बाबा रे, हे सगळे पाश अंतकरणातनं घालवा. किती पाश निघून गेले की तुम्ही भक्तपदाला प्राप्त व्हाल. अभंगाच्या पहिल्या चरणात भक्त आपल्याकडे वेळ कमी आहे बरं का ओमकार दादा, मी तुमची माफी मागतो. गडीभर तुम्हाला सुट्टीच गायक मंडळीला, फक्त घरी जाऊ नका. सुट्टी म्हणल्यावर लगेच जाचाल घरी बिरी. माझं कीर्तन म्हणजे मी गायक वादकाला लय ताप देत नाही, ते मी आपलं सगळं वसूलच करून घेतात. मी जातो सगळं जेवढं ठरवून आलोय तेवढं वसूलच करून घेतात माझ्याकडून. त्यामुळे मी गायनाला लय त्रास देत नाही. निवांत राहा, तुम्हाला बी सुट्टी, फक्त जाऊ नका. ऐका तुकोबराय म्हणतात, भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशापास. उदासीनतेचे दोन प्रकार मग असे सांगता सांगता राहून गेलो. एक अंतरंगापासून, एक
बाह्य. संत गोरोबा काकाची सेवा होती, बाह्य रंगानं नाही. स्वतःच लेकरू तोडवलं पायानं. नवलाची गोष्ट ऐकस काय बाई, कुमाराने बाय तुडविले पाय. नवलाची गोष्ट झाली कुंभारवाड्यात. स्वतःच लेकरू पायाखाली तोडवून मारलं. याला म्हणायचं अंतरंगापासून सेवा. अंतरंगापासून आपण सुद्धा तितकी सेवा करा, आपण सुद्धा भजन करा. एकदा आपण सगळ्यांनी मिळून भजन करू. करणार करणार का चिखलीकर? घ्या हात वरती, सगळे हात वरती घ्या. सगळ्यांनी शूटिंग घ्या. गावातले तरुण पोरं तिकडं पारा खाली बसले. तुम्हाला वेगळं सांगू, घ्या हात वर. जी हात वर करणार नाही, मगाशी सांगले माझी काळी जीव आहे. खेळ व्हायला उगच. घ्या ताटवर, ताटवर चॉप वाजे. खेळ होईल उगच, कशाला उद्योग करता. घ्या हातवर, हातवर घ्या. असं माझी काळीची बाई राहू ग. मी काय बोलू? राहायचंय ना तुम्हाला? इथलंच आहे का तुम्ही? गावातलंच आहे ना? मग हातवर घ्या. घ्यावर राहून द्या तासभर. असंच नाही, असं नाही. एक सगळ्यांनी सुंदर टाळी वाजवायची. थांबा, बरोबर मी वाजवतो तशी, आणि माझ्या पाठीमागं सर्वांनी भजन करायचं. करणार? वाजवा टाळी. शाबास. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वर शिव, रामेश्वर, हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वर शिव, रामेश्वर, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव, जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव, गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. घ्या खाली. निम्याच भाषणात घेतलं बुवा. तुझा हाय सांगायचा. कोण म्हणलं धंदा? आपल्यातल्या आपल्यातच राहायचं चालले. हे असंच आहे, यालाच महाराष्ट्र म्हणतात. आपल्या या महाराष्ट्रात चांगलं करायला लय वेळा सांगावं लागतं, बरोबर आहे की नाही? हात वर करा म्हणून किती वेळा सांगावं लागलं? हा, 4-5 वेळा, बरोबर का? अहो काय कायला म्हणलं माझी काळीची बाय, तवा बऱ्याच जणांना हात वर केली. तो तर खालीच होतं. म्हणणार नाही वर केले, ह्यानं काय बोलला आणि घोळ झाला म्हणजे काय करता उगत. पण हात खाली घ्या म्हणून. पण सगळ्यांनी भजन केलं असं गृहीत धरून. काय काय गोष्टी कागद्यापुरत्या, म्हणजे समजा गावात एखादी स्कीम आली आणि सरपंच ग्रामसेवककडे जातात तर म्हणतात मॅडम घ्या की तेवढं कागदापुरतं, सहीपुरतं, गृहीत धरून. तसं आपलं भजन सुद्धा आता, आणि ज्याचं राहिलं असेल भजन करायचं त्यानं आता तरी प्रामाणिक करा. मी म्हणतो माझ्या पाठीमाग विठोबा रखुमा, 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 विठोबा
ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, भाई सने शंकर की जय, पार्वती पते सगळे मला भक्तांचा गाना जो देई उदास आशा बाजो निवारून विषय तो त्यांचा माता पिता विठाला 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 भक्तांचा गाना जो देई उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनगण माता पिता. तुमच्या चिखलीकराचं हे प्रेम बघून फार भारी वाटलं बाबा. अगदी मनापासून धन्यवाद तुमच्या चिखलीकराचं. कारण ही हार बघून आता मी असं वाकून गेलो पार हाराने. बरं मी गडी असा त्यांनी आल्याच सांगितलं महाराज तेवढं सांभाळून घ्या बरं का. आम्हाला एवढ्या हाराची सवय नाही ना बाबा आपल्याला. कारण आपण जीवनामध्ये कधी हार मानलीच नाही, त्याच्यामुळं हाराची लई सवय नाही. पण खूप प्रेम तुमचं सर्वांचं. मनापासून मी आभारी आहे. कायम तुमच्या ऋणात राहील. विठ्ठला जो देवदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनगण माता पिता. बरोबर 9ला 5 मिनिटं कमी आहेत. कितीला? 9ला. आता संपवायचं का चालू द्यायचं हे तुम्हीच सांगा. हा पुढची म्हणते ती चालू द्या, मागची म्हणत असतील ह्याला कवा होतं का नव्हतं. आम्हीच बरं गावलो याला बाबा. आज एकदा भुका लागल्यात माणसाला, खुशाल लांबवले. असं काही नाही. बरोबर 10 मिनिटं चालेल. 10-15 मिनिटं पुढं चालेल ना. ऐक म्हणजे तेवढ्याच पाकिटात का कसं? हा म्हणजे ते महत्वाचं. कारण आमच्या इकडे ओव्हर टाईम असतो. इकडं असतो का नाही? आमच्या इकडचा ओव्हर टाईम इकडं चालू करा. म्हणजे आमच्या इकडे तासाला 2000 आहे. इकडं कसं आहे? आधीच भरून ठेवलाय का तुम्ही? काल असंच म्हणलं ते तासवड्यापाशी बेलवडे हवेली म्हणून गाव आहे. हायवेला काल माझं रात्री कीर्तन तिथं. मी असंच म्हणलं आता त्यांचं कीर्तन होतं. पहिला दिवस माझ्याकडे होता पारायणाचा. आणि ते चालू व्हायला उशीर झाला. 9 ते 11चं झालं. 9:30 ते 11:30. मी म्हणलं का अर्धा तास लेट झाला. म्हणलं कसं इकडं ओव्हर टाईमचं? ती म्हणले आमच्याकडे फक्त चहा पाण्या ओव्हर टाईम असतो. मी म्हणलं तुमचं ओव्हर टाईम आम्हाला नाही परवडत बाबा. आपलं ओव्हर घेतलेलं बरं. गोड वातावरण आहे. अगदी थोडक्या वेळामध्ये आपण संपूया. तुकोबराया सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मला माहिती होतं बोलण्याच्या योगामध्ये वेळ कमी पडणार आहे, म्हणून मी सुरुवातीला 4 चरणं तुमच्या पुढे मांडली. त्यापैकी जनही सांगितलं, धनही सांगितलं, माता पिता सुद्धा सांगितल्या. आता कैकई सारखी आई आणि हिरण्यकशिपू, ज्या हिरण्यकशिपूनं भक्त प्रल्हादाला भजन करण्यापासून बाजूला करत होता, तो बाप तुकोबराया तसा बाप नको म्हणतात. कैकई सारखी आई नको म्हणतात. पण चिखलीकर ऐका, जे रामायण तुम्हाला कैकई शिकवतो, जे महाभारत तुम्हाला अर्जुन शिकवतो, ज्या रामायणातनं तुम्हाला कैकई शिकायला मिळाली, त्याच रामायणातनं बिभीषणासारखा भाऊ सुद्धा बघायला मिळतो. आणि त्याच रामायणातून भरतासारखा सुद्धा भाऊ आपल्याला मिळतो. एक सांगू का तुम्हाला, तुम्हा सगळ्यांना माझं जाहीर आव्हान आहे. तुम्हाला जर वाटतं ना तुमचा संसार सुखाचा व्हावा, तर त्या प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी रामायण वाचलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. नक्की ऐका रामायण. का? या रामायणात एवढी सुंदर नाती संसारातली शिकवली आपल्याला. लय फार नाती सुंदर संसारातली.
एक म्हणजे बाप आणि मुलातलं नातं काय असतं हे रामायणानं शिकवलं. दुसरं भावाभावातलं प्रेम काय असतं हे रामायणानं शिकवलं. मला तुम्ही उत्तर द्या. भरत रामाचा भाऊ होता, पण कसला? सावत्र होता. पण ज्या दिवशी रामानं अयोध्या सोडली त्याच दिवशी भरताना अयोध्या सोडली. रोज रडायचा भरत. कुणासाठी? हा, रामासाठी. एक सुंदर गीत आहे बघा. कसा मला टाकून गेला रामा बिना माझं चैन पडेना नाही जीवासी आराम. कसा मला टाकून गेला राम. कुणासाठी रड नव्हतं हे? कुणासाठी? अहो आपल्या सावत्र भावासाठी. शोकांतिका आपल्या महाराष्ट्राची. देव निघून गेले आणि देवानंतर आपण आपल्या पोरांना भावाविषयी प्रेम नाही शिकवलं. आपण आपल्या पोरांना शिकवलं काय सांगू का? ऐका. टाळकरी उत्तर द्या तुम्ही. सक्का भाव. हा शाबास पाट्या. हे का मिरड्याच आहे का आमच्या? कुणी शिकवलंय? शाळेत शिकवतात का तुझा सक्का भाऊ तुझा वैरी आहे म्हणून? कुणी शिकवलंय? आपण रामाच्या अयोध्येतली जगणारी माणसं आहोत. सावत्र भाव होता भरत. तो एकटाच म्हणजे तो म्हणला म्हणून फक्त समोर आला, नाही तर ही सगळी तीच म्हणणार होती. ह्यांना काय दुसरं ज्ञान शिकवलंय तेव्हा? ही नाही, ही सुद्धा तीच म्हणणार. बरोबर आहे ना? हे बघा वय म्हणली पोरगी. हे असंच आहे. कुणी नाही, ते फक्त बिचार बोललं म्हणून ते आता कोण गाळाला गावायचं म्हणून ते गावलं. बाकी काय नको टेन्शन घेऊ तू. लोक निवांत राहा. हे आपण शिकवलं. बहुत सावत्र भाव होता, पण रामासाठी रडत होता रोज. पहिलं प्रेम रामायणाने शिकवलं भावाभावातलं. एक सांगू का तुम्हाला? रामायण भावाभावातलं प्रेमही शिकवतं आणि रामायण भावाभावातलं वैरही शिकवतं. भरताचं आणि रामाचं प्रेम होतं आणि बिभीषणाचं आणि रावणाचं. रावण काहीच केले ऐकत नव्हता. बिभीषण जर रामापर्यंत येत नव्हता तर रावण मरतच नव्हता. हा, कुणी शिकवलं? भावविरोधात गेला ना, घडलं ना रामायण. दुसरं नातं शिकवलं. बाप आणि मुलातलं प्रेम शिकवलं. मला तुम्ही सगळे उत्तर द्या. 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येत येणार आहेत हे राजा दशरथाला माहिती होतं का नव्हतं? मला उत्तर द्या. माहिती होतं येणार आहे आपला पोरगा आपल्याकडं, पण आपला पोरगा आपल्याला सोडून गेला याचं दुःख राजा दशरथाला सहन झालं नाही. रामाने अयोध्या सोडली आणि मोजून 6व्या दिवशी राजा दशरथाने इकडे प्राण सोडला पुत्रयोगानं. याला म्हणायचं बाप आणि मुलातलं प्रेम. आणि तिसरं नातं लय महत्वाचं आहे. ते यांच्यासाठी. ते नातं म्हणजे जावा. हे नातं कुणी आणलंय? तो गावाय पाहिजे मला. फक्त नावच त्याला तसं दिलंय. जावा जावा. जशी दुसरी आली तसा अख्खा संसार जावा. फारच वाटोळं झालं. हे नातं शिकायला मिळतं आपल्याला रामायणातनं. जावे जावेतलं प्रेम. उर्मिला साहेब लक्ष्मण बायापाशी आले. लक्ष्मणजी, मालक, हो मालक, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं वनवासाला. लक्ष्मण बाया म्हणतात, मी माझ्यासाठी नाही निघालो, मी माझ्या भावाची सेवा करायला निघालो. उर्मिला म्हणते, मालक मला तुमची नाही सेवा करायला यायचं, मला सीताई साहेबाची सेवा करायला यायचं. याला म्हणायचं जावे जावेतलं प्रेम. रामायणानं फार शिकवलं. म्हणून चिखलीकर, आयुष्यात संसारातली जी ही नाती महत्वाची आहेत, ही नाती जपा. पैसा आजचा उद्या कधीही येऊन जाईल. सुनांनी, प्रत्येक कीर्तनातल्या सुनांनी ऐका, तुम्ही कुणाची तरी सून आहे, तुम्ही कुणाची तरी सून आहे. किती वर्ष? लय झालं 25 वर्ष, 30 वर्षाचा काळ आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे. आणि तुम्ही जसं तुमच्या सासू सोबत वागला तशी येणारी तुमची सून सुद्धा हे हितच करायचंय, हितच फेडायचंय. हे लय लांब नाही. म्हणून सावध व्हा, जाग व्हा. तुम्ही म्हणताल जाग म्हणजे आम्ही का झोपलो का? असं नाही. तुकोबरा जसं काकड्यात जाग व्हायला लावता तसं जाग व्हा. कसं? आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा
असं जागवा. कसं? जग जोगे जागत जगदेव. हे असं नाही, तुकोबऱ्यांची भाषा आहे. ऐका तुकोबऱ्या. आता एक सांगू का, मी किती जरी भजन करा म्हणलं आणि जागवा म्हणलं तरी तुम्ही होणार अजून बी नाही. तुमचं पाय कोपरापासून हात जोडले बाबा तुम्हाला लयच कबूल हात. तुम्ही तुकोबऱ्याचं ऐकलं नाही, तुम्ही माझं ऐकणार आहे का? नाही. लका लका बरं नका ऐकू. तुकोबऱ्या तर म्हणतात तुका म्हणे मेलो सांगता तरी लोकांनी ऐकलं नाही. मग तुकोबऱ्या गेले, माझे नाद बाबा आले आणि नाद बाबाने पिंगळा प्रकरण लिहिलं. पिंगळा माझा आवाज द्या आणि सगळे ताट बसा एकदा. ताट ताट कळतं ना? ताट म्हणजे घरी जाऊ नका निघून, ताट बसा. तिकडं पलीकडली सगळ्यांनी आनंद घेऊ. सगळ्यांनी टाळी वाजवायची माझ्या बरोबर. सिस्टमवाले थोडा पखवाजाचा आवाज द्या आणि माझा द्या. नाद बाबा म्हणतात काय ऐका. हे जरी नाही कालो हो, हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो दुसरा येईल. हे जरी नाही कालो सरते शेवटीबा काळ बांधून येईल. सरते शेवटीबा काळ बांधून येईल. शेवटीबा काळ बांधून येईल. सरते शेवटीबा काळ बांधून येईल. हे गजरार्धनी आमचे काय जाईल. हे गजरार्धनी आमचे काय जाईल. आमचे काय जाईल. काय जाईल. आमचे काय जाईल. आमचे काय जाईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोल तेरे का पिंगळा माधवारी. 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 वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे वर्तमान बोले आणि वर्तमान कोटे. वर्तमान कोटे वर्तमान बोले आणि वर्तमान कोटे. वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. बायला म्हणे हा पिंगा तुमच्यासाठी आहे. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि माझ्या पाठीमागं म्हणायचं. म्हणणारा सगळे टाळी वाजवा. नको 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 घालू पिंगा ग. नको 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 घालू पिंगा ग. नको 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 घालू पिंगा. शबा शबा नको नको घालू पिंगा ग. नको 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 घालू पिंगा ग. नको 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 घालू पिंगा. नको नको घालू पिंगा ग. नको नको घालू पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अलगा अलगा दांगड धिंगा ग. अलगा दांगड दांगड धिंगा ग. अलगा 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 दांगड धिंगा ग. करुणे उचित हो करुणे उचित प्रेम घाली हृदयात. अनुदान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास. अनुदान मागायास अनुदान मागायास. दान मागायास अनुदान मागायास. माग्या प्रेम नगरावारी सावध होणे भजने लागा देव करा कौवारी. माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. 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 काळ्या
राती तळपत होते तुझ्या रूपाचं गुण. ऐका चिखलीकर, ऐका टाळ वाजवत राहा थोडेसे. ऐका छत्रपती शिवरायांच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. सर्वांनी ताड बसा. छत्रपती राजांचा स्वराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर माझा राजा सिंहासनावर आहे. काही मावळ्यांनी एक मुसलमानाची सून तिथपर्यंत आणली. राजा 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 ओ राजा, तुमच्यासाठी एक नजर आणला राजा. माझ्या राजाने सिंहासनावरून खाली यावं. बुरखा घातलेली ती मुसलमानाची स्त्री समोर बघितली. अलगद बुरखा अंगावरून बाजूला केला आणि माझ्या राजाने त्या स्त्रीकडे बघून काय म्हणावं माझ्या राजाने, ऐका. काळ्या राती तळपत होते तुझ्या रूपाचं गुण. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान. म्हणून आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. पिल्ला माघारी बोल बोल तेरे का, पिल्ला माघारी, पिल्ला माघारी बोल बोल तेरे का, पिल्ला माघारी. वाह, नशीब टाळे वाजवली तुम्ही. नाही तो काय काय गावा ते म्हणतात किती वरड बाबा, तू काय फुकाट आला नाही. तुम्ही बी लय वरडत जाऊ नका ओमकार महाराज. बाबा लय वरडायचं नाही, ह्यांना काय घेणं देणं नाही. हे म्हणणार पैसा आणले या त्यांचं. चुकून माझा जीव गेला वराडता वराडता इथं जाणार नाही. लय हसला बाबा तुम्ही, माझ्यावर घेतल्यावर सगळ्याला गुदगुल्या झाल्या. चुकून जीव गेलात माझा, तुम्हाला काय फरक पडणार आहे का? नाही का ठेवू चालता हा दिवस गाव बंद. तुम्ही म्हणणार जाऊन द्या त्याच्या गावाला, त्याचा कोण ड्रायव्हर आला असेल त्याला आणि त्याच्या संग त्याला जाऊ द्या. बरं मी हा उद्योग करून बसलोय, अंगापेक्षा पोंगाव जड. मी हाय असा आणि गाडी घेतली तसली मोठी, मेळच लागत नाही. बुवा कुठली गाडी कुठली, बुवा कोण कशाचं काय काय मिळ नाही. ऐका नाथ बाबाचं प्रमाण आहे. नाथ बाबा सांग, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. पुढे ऐका आता वर्ण. नाथ बाबा म्हणतात नका ऐकू, आमचं काय जाणार नाही, पण लक्षात ठेवा प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येणार आहे, तो काळ येणार आहे आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस हा नुसताने येणार नाही. काळ बांधून येत नाही, आपलीच माणसं आपल्याला. बरोबर आहे ना? बघा गावातल्या एखादं मरू द्या, अख्खं गाव जमतं त्याला घालवायला. कुठं मरते ती का माणसं इकडं, मग कुठं नेते ती? ते बांधाय तरी असते ती का माणसं? म्हणजे काय काय भागात फरक असतो. कुठं गेल्या वडून नेऊन टाकतात, कुठं टायलीत नेतात, कुठं वडत नेतात, असं असतं काय काय गावात. इकडं कसं आहे बांधून. मग ती बांधणाराची टोळी पुढे ती बांधणाराची जुनी माणसं धरतात आहे का. ती एक म्हातारं दुसऱ्याला म्हणतात जरा वड गुडगा राहिला गुडगा. कुठं गाठणी पसला गुडगा राहिला. आता मला तुम्ही उत्तर द्या, समजा गुडघ्या पसली गाठ चुकून सुटली, चुकून, तर ती मेलेलं उठून बसते का पळत सुटते मला सांगा बरं. पण तुकोबरायाची भाषा कधी खोटी ठरत नाही. तुकोबराया म्हणतात यमाची हाती बांधून या देती आणि भूषणे ही घेती काढून या. गडी परिवारासाठी 200 तोळे सोनं कमवा आणि तुमच्यासाठी एकच अर्ध्या तोळ्याची अंगठी कमवा आणि मारा तुम्ही. घरातल्या 200 तोळ्यावर लक्ष नसतं माणसाचं. मग मोठा बारक्याला म्हणतो वड वड, म्हाताऱ्या संग जाईल, वरे सरात होईल वड. लबाड माणसं आपली. एक म्हातारं मेलं, आता शेवटचं सांगून कीर्तन संपतो, कारण आपल्याला अजून त्यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे. आमच्या संदीप दादाचा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सगळ्याच्या साक्षीनं इथं संपन्न करू. फक्त 5 मिनिटांमध्ये थांबाल ना सगळे?
फक्त 5 मिनिटात पुढे गेले. एकच दृष्टांत सांगतो सेवा समारोपाकडे ऐका. नेलं गावातलं एक माळकरी म्हातारं, लय निष्ठा परमार्थावर, माळगाळ्यात फेटा, जुन्या काळातलं म्हातारं फेटा असायचा. आणि ते काय झालं, म्हातारं मेलं पण त्याच्या कानात बाळी राहिली सोन्याची. कशाची? सोन्याची बाळी कानात राहिली. फार म्हातारं उचलायची वेळ आली तरी कुणाच्याच ध्यानात या नाही म्हाताऱ्याच्या कानात. पण म्हाताऱ्याच्या कानात बाळी राहिली हे कुणाच्या ध्यानात होतं? हा, म्हातारीची. म्हातारी आतल्या खोलीत फार म्हातारीकडे उचल. म्हातारी म्हणते आता जर मी बाहेर नाही गेलं तर बाळी म्हाताऱ्या संग, हा बाळी म्हाताऱ्या संग. बरं ती म्हणते असं जाऊन म्हणू तरी कशी म्हाताऱ्याची बाळी काढून घ्या, माणसं नावं ठेवतील ना. पण म्हातारी हुशार होती माझ्यासारखी, तिनं डोकं चालवलं. गप नाही म्हातारी बसली, माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका. म्हातारी गप नाही बसली. म्हातारी अशी वाट काढत कुठं आली? म्हाताऱ्याच्या पायाजवळ. आणि जशी पायाजवळ आली तशी गप नाही बसली, रडायला सुरुवात केली म्हातारीनं. आणि रडताना गप रडत नव्हती. मग म्हाताऱ्याचं लागली वर्णन करायला रडताना. आणि काय म्हणायची म्हातारी मी सांगतो, तुम्ही हा ऐकता ना? ऐक. फक्त आता मला रडा येत नाही. म्हातारी रडत होती एवढंच फक्त ध्यानात ठेव. लागली रडाय. म्हातारी रडता म्हणायची माझ्या म्हाताऱ्याला धोतर काय शोभून दिसायचं. तशा आलेल्याच्या नजरा सगळ्या कोणाच्या? माझ्या नका बघू, मी म्हाताऱ्याचं सांगतो. काय विचित्र माणसं बाबा. म्हाताऱ्याच्या धोतरा आलेल्याच्या म्हातारीच्या लक्षात आला आपण म्हणाल तिथं माणसं बघते. म्हातारी हळूवर आली. 9:15 वाजल्या होत्या ना, त्याच्यामुळे म्हातारी पडदिशी शर्टावर आली. 9:15 मुळे म्हातारी, हा अशी माणसं चालाक लागतात कीर्तना. शर्टावर आली म्हातारी. म्हातारीचा सूर हळूच वाढला, म्हणजे काळे 2चा होता ती पांढरी 3 वर गेला. माझ्या म्हाताऱ्याला कडक कांद्याचा शर्ट काय शोभून दिसायचा, लय देखणं दिसायचं माझं म्हातारं. कसं चाललंय हे, रडत चाललंय बरं का. हळूहळू म्हातारी माळपर्यंत आली बाबा गळ्यातल्या. मग म्हातारी माझं म्हातारं महिन्याची वारी करायचं पंढरीची. तुळशीची माळ घातली माझ्या म्हाताऱ्यानं, महिन्याची वारी, खांद्यावर पताका, महिन्याला पंढरीला जायचं. देवाला कसं बघावलं नाही, माझ्या आधी माझं म्हातारच कसं नेलं. मला न्यायला पाहिजे होतं देवानं, पण म्हाताऱ्याला हे फक्त म्हणायचं असतं बरं का. बरोबर आहे ना? हो का? होय म्हणते त्या. हे फक्त म्हणायपुरतंच असतं. माळव नजरा सगळ्याच्या. मग म्हातारी हळू आली. कुठं? आता मात्र सोर खालचा नाही, पांढरी 7चा सोर धरला. गावल का पिटी मास्तर सोर? पांढरी 7चा दारा बरं. पांढरी 7चा काय गाव तू डोंबलं तेव्हा त्यात नाहीच राहिला सोर. लागली वरडाय म्हातारी. माझ्या म्हाताऱ्याला कानात सोन्याची बाळी काय शोभून दिसायची. एवढं मनुस्तवर आलेल्याच्या नजरा अय चिखलीकर बाळीवर. गावकरी म्हणले लगा बाळी राहिली, बाळी राहिली. जशी बाळी काढून घेतली तशी म्हातारी इस्टापच बंद झाली, ओळी बी नाही. आता तुम्ही सगळे मला उत्तर द्या. म्हातारी रडत होती म्हातारं गेलं म्हणून का म्हातारीच्या बाळीसाठी? हा हा म्हाताऱ्याच्या, हे असंच आहे. किती धडपड करा तुम्ही घरादारासाठी, शेवटी आपल्याला आपलं म्हणणार. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. आणि सगळ्यात सोपं सांगतो ऐका. नाही रे नाही रे नाही कुणाच कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व जातील तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. कुणी कुणाच नाही या जगात. येताना आलो एकटा, जाताना एकटा. कुणी सोबत आलं नव्हतं, आणि कमवल्याला कुणी सोबत नेलं सुद्धा नाही. म्हणून आलाय ना, भगवंताची सेवा करा. जेवढं शक्य होईल तेवढं धर्मानं वागा, नीतीनं वागा. आपल्याला एक वाक्य शेवटचं बोलतो, आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार या जगात कुणी सुद्धा बहाल केला नाही. काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा?
कधीच आपल्या एक तर लक्षात ठेवा, आपल्याला नाही चांगलं करता आलं, मी मागे सांगितलं नका करू, पण आपल्यामुळे जर 4 माणसं जर पारमार्थिक क्षेत्रात येत असतील, निश्चित आपल्याला त्याचा स्वाभिमान असला पाहिजे. आणि तुमच्या गावात ते उदाहरण म्हणजे आमचे संजय दादा आहेत. कारण मी आल्याला बघितलं होतं, ज्यावेळेस इथे फेटा बांधायला गेलो त्यावेळेस त्यांच्या जोडीदारानं सांगितलं, महाराज यांच्यामुळं आम्ही माणसात आलो. आणि ह्याला तर माणूस की म्हणायचे असते, जे इतरात्र कुठं फिर आमचे चौबदार सांगत होते, महाराज यांच्यामुळं आम्ही किमान माणसात आलो. मग त्या महाराजांचा आशीर्वाद असेल, महाराजांचा केदारनाथ महाराजांचा असेल, किंवा तुमच्या दिंडी समाज सोहळा तुमचा पूर्ण, या सगळ्यांनी ही माणसं एकत्रित आली. हे तुमचं पारायण अतिशय सुंदर आहे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं साधू संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. उठू नका, खाली बसा, उठू नका. आता उठून गेला, परत उठून जाऊ नका उद्यापासून. आता हितनं पुढे तर कुणीच उठू नका बरं का, मी काय बोलल. हा आता जाऊन द्या, गेलेलं माफी त्यांना. तुम्ही उठू नका, झाले आपलं कीर्तन, थोडाच वेळ आहे. तुम्ही म्हणाल झालं झालं म्हणून तर ह्याने 20 मिनिटं घेतली, पा झालं झालं म्हणतो नुसतं. झाले. शेवटी तुकोबराया सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. बोलण्याच्या योगामध्ये मी तुमच्या सर्वांच्या जीवनातले जवळजवळ 20 मिनिटं जास्त घेतलीत, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागतो. बोलण्याच्या योगामध्ये माझ्याकडून एखादा शब्द अपशब्द गेला असेल, माईच्या अंतकरणानं तुम्ही सगळे क्षमा कराल अशी आशा बाळगतो. महिला मंडळ, माझ्या एखाद्या शब्दानं तुमच्या एखादीचा अंतकरण दुखावला असेल तर मायेच्या अंतकरणानं तुम्ही सगळ्या क्षमा करा. म्हणजे जिला 2 आहेत तिनं 3रा आहे म्हणून माफ करा पोरगा, जिला 1 आहे तिनं 2रा पोरगा म्हणून माफ करा, आणि जिला कुणीच नाही तिनं 7-12 घेऊन. तुम्ही म्हणाल लय भारी बोलत होता आतापर्यंत, जाता जाता आमच्या 7-12 नाव ओढतो का काय बाबा. एकुलता एक पोरगा म्हणून माफ करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन आज या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आहे ते माझे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण संजय दादा चिखलीकर. दादा तुमचंही मनापासून आभार आहेत. तुमचा अभिष्ट चिंतन सोहळा संपूर्ण गावाच्या साक्षीनं आज तुम्हाला 40 वर्ष पूर्ण झाली. इथून पुढचं तुम्हाला शतायुष्य मिळो आणि तुमच्या पारायणाला सुद्धा सुवर्ण महोत्सवापर्यंत तुमचं हे पारायण जावोत एवढीच भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्व तरुण पाठीमागे बसले सर्व तरुण मंडळी, तुम्ही या कीर्तनात उपस्थित राहिलात, 2 तास अगदी बसून कीर्तन ऐकलं. तुमच्या सर्वांचं मी मनापासून छत्रपती शिवरायांनी तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं होतं. 1 तास नाही 4 तास कीर्तन सुरू होतं आणि माझं तुकोबराया कीर्तनात बसले होते. परिणाम मुघलांचा येडा पडला. कोण शिवाजी हेच कळू दिलं नाही तुकोबरायांनी कीर्तनात. सगळेच शिवाजी महाराज दिसायचे. कुणाला? त्या मुघलां सगळेच. कधी शिवाजीराजे निघून गेले कळालंही नाही. तसं एखाद्याचा काळ आला असला तर कीर्तनात न त्यो न घेताच हा म्हणून कीर्तनात बसत जा बरं का. पुन्हा एकदा पुरुष वर्ग तुमच्या सर्वांचं मनापासून त्यांनी सुंदर मृदंग वाजवला ते माझ्या समोर आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग अलंकार रुद्रेश महाराज सपकाळ आहेत. महाराज तुमच्या दर्शनाचा योग आला. तुमच्या गावचे असणारे मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आप्पासो महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. एक सांगू का, टाळी कशासाठी? स्वतः मृदंगाचार्य आहेत पण दुसरा मृदंगाचार्य आला, त्यांनी सांगितलं महाराज हे माईक तुम्हाला घ्या, तुम्ही पखवाज वाजा. याला म्हणायचं मोठेपणा. लय कलास नाही याला किंमत नाही. वाक्य नीट ऐका. लय येत याला किंमत नाही. अंतकरणात लीनता किती आहे, नम्रता किती आहे याला महत्व आहे. धन्यवाद महाराज तुमचं. गोड असे गायनाचार्य हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र ओंकार दादा आहेत. महाराज तुमच्या दर्शनाचा योग आला. पलीकडं मला ज्येष्ठ असणारे आमचे बाबा खूप सुंदर साथ केलीत. तुमचंही मनापासून आभार. अलीकडचे आमचे विठ्ठल महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. अलीकडं संतोष महाराज आहेत. दादा सोमनाथ दादा आहे. दादा महाराज आहेत. तुमचं नंतर तुम्हाला शिव चिन्मय महाराज आहेत. तुम्ही गावातलेच का? नेरलेचे का? आपशिंगेचे चिन्मय महाराज तुमचं मनापासून आभार. त्याचबरोबर या परिसरात आलं कुठं जरी कीर्तन असलं ना माझं या पंचक्रोशीमध्ये तर आमचे नवनाथ दादा आणि आमचे सतीश दादा हमका स्टेटस बघितल्यावर फोन करणार. म्हणजे एकतर मोबाईलला तरी स्टेटस बघणार, व्हॉट्सअपला नाही तर इंस्टाग्रामला तरी आमच्या नवनाथ दादा स्टोरी बघून का होईना
फोन करणार, महाराज तुम्ही आमच्या गावात आहे, परिसरात आहे, आम्ही येतोय. ह्या दोघांचं प्रेम आहे, तुमचं हे प्रेम असंच कायम राहोत एवढीच चरणी प्रार्थना. विनेकरी बाबा, पलीकडले विनेकरी ज्यांनी सुंदर अशी सिस्टम ऑपरेट केली, काय नाव आहे महाराज तुमचं? बाबासाहेब. बाबासाहेब महाराज, तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. जर काय माझ्याकडनं चुकलं असेल तर मायेच्या अंतकरणानं क्षमा करा, एवढी आशा बाळगतो. तुम्ही सर्व ह्या तरुण पोरांसाठी एकदा टाळ्या वाजवा, ह्यांच्यासाठी नाही, ह्यांच्या आई बापासाठी टाळ्या वाजवा. कारण धन्य माता पिता तयाचिया, हे घडलं पाहिजे. पारायणाला 100 वर्ष उद्या गावातला एक टाळकरी नसू द्या. काय कापता पारायणाला? 40 वर्ष झाली, एवढी पोरं उभा राहिली. पुढच्या वर्षीपर्यंत अजून एवढीच पोरं आपल्या कार्यक्रमाला उभा राहिली पाहिजेत. तुमच्या सर्वांचं मी मनापासून आभार. आणि सर्वात महत्वाचा आभार राहिला आमच्या चोपदाराच. काय नाव आहे? दयानंद दादा. त्यांनी येतानाच सांगितलं होतं गाडीत बसताना, हाय गय करू नका, बिंदास बोला, खोटे बोला पण हा फक्यातच आडवा करतो, फक्त तुम्ही हाय गय करू नका. तुमचं मनापासून आभार. राहिलं नाही ना कुणी? आमचे मला ज्येष्ठ असणारे आपल्या वारकरी आपल्या पारायणाला ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आमचे केदारी महाराज आहेत. महाराज तुमच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर हार्मोनियम वाजवली, म्हणजे त्या पेटीनं माझं कीर्तन पार पूर्णत्वाला नेलं. काय नाव आहे बाबा? हिंदुरावजी साळुंके सोहोली. खूप सुंदर साथ दिली बाबा. तुम्हाला स्वर दिला, तुमच्या स्वराने मी पूर्णत्वाला गेलो. तुमचंही मनापासून. बसलेली म्हणते तुझ्या ओळखी तेवढी नावं घेतली, आम्ही नसतो तर कुणा पुढं? प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तो दुबळा अर्च तसे भक्ती. त्याचबरोबर हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा बघायला मिळणार आहे. जर कधी आपल्या पारायणाची आठवण झाली, आलंच आकाश महाराजाचं नाव मनात, आकाश महाराज गरगडे नाव मनात आलंच तर युट्यूबला टाका. आमचे युट्यूबचे चॅनलचे मालक आदरणीय आमचे, काय नाव आहे आपल्या युट्यूबचं? संत सेवा युट्यूब चॅनल. त्यांचे ते सर्व आमचे ते दादा आहेत, त्यांचेही मनापासून आभार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे दर्शन झाले. कीर्तन सेवा अखिल कोय ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती. आणि ऐका, माझं कीर्तन आहे, मला वाटते कदाचित माझं कीर्तन ऐकण्यासाठीच कोतावड्यावरून आमचे दादा इथपर्यंत आले. तुमचंही मनापासून आभार मानतो. आणि झालेली कीर्तन सेवा माझ्या पवित्र आईवडिलांच्या पवित्र चरणावरती, छत्रपती शिवरायांच्या अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री तुकोबराया ज्ञानोबरायांच्या चरणावरती सेवा समर्पित. याच ठिकाणी सगळे पंचक्रोशीतून आलेले गावकरी भाविक मंडळी तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. नायकोबा दिंडी समाज सोहळा पंचक्रोशी या आपशिंगे या सर्व पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांचं मी मनापासून आभार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन याच ठिकाणी सेवेला. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय श्री ज्ञानदेव तुकाराम बोलिले कुरेले वाकुडे उत्तरे करा क्षमा पराधमाराज तुमने सिद्ध नाही उच्चारिला बेकारण फुला क्षमा पराधमाराज तुमने सिद्ध ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराधमाराज तुमने सिद्ध ज्ञानदेव तुकाराम. ऐका, फक्त 2 मिनिटांमध्ये वाढदिवस आज अगदी साधेपणानं साजरा होतोय. चला चला पटपट घ्या, वेळ घालू नका, चला पटकन. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केक भरू नका, केक चालू नका, नुसता तोंडाला लावा फोटो काढायसाठी फक्त. हा, फोटो काढायसाठी काढा, चालू नका. केकवर आपला विश्वास नाही. ए थांब ना बाळा, जरा थांब ना. चिखली ग्रामस्थांच्या वतीनं सर्व उपस्थित, चला सत्कार जरा 2 मिनिट थांबू द्यात.
नाही हा त्यांचा बघतो. या ठिकाणी आमच्या विनंतीला पारायण मंडळाच्या विनंतीला मान देऊन महाराज या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार संजीव भूषण शिंदे यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा.